पशु आहाराची दशसूत्री. वासराचा आहार. जन्मल्याबरोबर वासराला मातेचं दूध अर्थात चीक पाजणं अत्यावश्यक आहे, कारण त्यातील रोगप्रतिबंधक घटकांमुळे वासरांचं बालवयात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होतं. शिवाय जन्मल्यानंतर 6 तासाच्या आत हे चीक अन्ननलिकेत शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. वासरास किमान 1 महिन्यांपर्यंत मातेचे दूध पाजावे. दूध पाजण्याचे प्रतिदिन प्रमाण त्याच्या वजनाच्या अंदाजे 1/10 एवढे असावे व ते एकाच वेळेस न देता दिवसातून 2 ते 3 वेळा विभागून पाजावं. दूध पाजण्याच्या वेळेतील अंतर सारखं ठेवावं. या काळात वासराला मातेचं दूध मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते. वयाच्या 2ऱ्या आठवड्यापासून वासराला प्रथिनयुक्त गोवत्स आहार काफ स्टार्टर देण्यास हळूहळू सुरुवात करावी. अशा प्रकारे 4थ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण दूध बंद करून गोवत्स आहार द्यावा. हा आहार वासराला 6 महिन्यापर्यंत देता येतो. अशा प्रकारे वासराच्या संगोपनावरील खर्च कमी करता येईल. बाजारात गोवत्स आहार काफ स्टार्टर या नावानं तयार सुद्धा मिळतो, किंवा घरीच गोवत्स आहार तयार करावायचा असल्यास भरडलेला मका 60%, भुईमूग, सोयाबीन किंवा तिळाची पेंड 30%, गव्हाचा कोंडा 7%, क्षार, खनिज मिश्रण 2% व खाण्याचं मीठ 1% असं मिश्रण तयार करून त्यात प्रति 100 किलो खाद्यात 20 ग्रॅम जीवनसत्व अ व ड असलेली पावडर मिसळावी. वासरू 2 ते 3 आठवड्यांचं झाल्यानंतर त्याला कोवळं लुसलुशीत गवत देण्यास सुरुवात करावी. यामुळे त्याच्या रवंथ करणाऱ्या पोटाची लवकर वाढ होते. पशुसाठी चारा. प्रत्येक जनावराची खाद्यातील शुष्क पदार्थ खाण्याची ठराविक गरज असते. साधारणपणे वजनाच्या 2 ते 2.5% शुष्क पदार्थ जनावराला त्याच्या आहारातून पुरवले पाहिजेत. यासाठी त्याच्या आहारात वाळलेला चारा असणं आवश्यक ठरतं. रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट मोठे असते. ते संपूर्ण भरल्यानंतर त्यास भूक मिटल्याचे समाधान मिळते. मोठ्या जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा अंतर्भाव करणं फायदेशीर आहे. त्यातून जनावराला अजीवनसत्वाचा पुरवठा होऊन त्याचे डोळे, कातडी आणि त्वचा सतेज होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनाची पातळी टिकवण्यास मदत होते. हिरव्या चाऱ्यातून जनावराला पोषक द्रव्य अगदी ताज्या स्वरूपात मिळतात. यामुळे आरोग्य चांगलं टिकून राहतं. द्विदल व कडधान्य चाऱ्याचे मिश्रण. चाऱ्यातून जनावराला चांगल्या प्रमाणात प्रथिने व इतर पोषक द्रव्ये मिळण्यासाठी हिरवा चारा देताना त्यात द्विदल चारा जसे लुसर्न, बरसीम किंवा मूग, भुईमूग, उडीद यासोबत कडधान्य चारा मका, ज्वारी इत्यादीचे 1:3 प्रमाणात मिश्रण करावे. केवळ द्विदल चारा पोटभर खाऊ घातल्यानं सुद्धा अपचनाचा व पोटफुगीचा त्रास जनावरास होऊ शकतो. चारा तसाच जनावरांसमोर न टाकता तो कुटी करून दिल्यास चारा वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय अशा कुटी केलेल्या चाऱ्याची पाचकता जास्त असते. उत्पादक पशुचा आहार. देशी गाईला 1.25 किलो तर संकरित गाईला व म्हशीला 1.5 ते 2.25 किलो तयार संतुलित पशुखाद्य केवळ शरीर पोषणासाठी लागतं. या व्यतिरिक्त प्रत्येक 2 ते 2.5 लिटर दूध उत्पादनासाठी 1 किलो संतुलित पशुखाद्य अतिरिक्त दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या दुधाळ जनावराकडून चांगलं उत्पादन मिळू शकतं. गाभण काळाच्या 7व्या महिन्यापासून शरीर पोषणाव्यतिरिक्त 1 किलो पशुखाद्य अधिक द्यावं. यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते. जन्मणारं वासरू सुद्धा चांगल्या वजनाचं राहतं. याशिवाय पुढील दूध उत्पादन टिकवण्यास मोलाची मदत होते. पशुखाद्याचा वापर. बाजारात विविध कंपन्याचे पशुखाद्य तयार स्वरूपात मिळतं. हे खाद्य संतुलित असून जनावराची आवश्यकता लक्षात घेऊन बनवलेलं असतं. वासरे, भाकड जनावरे व दुधाळ जनावरे यांच्यासाठी वेगवेगळे खाद्य कंपनी बनवत असते. वासरासाठी काफ रेशन, भाकड जनावरांसाठी ड्राय रेशन, दुधाळ जनावरांसाठी मिल्क रेशन, तर 10 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींसाठी स्पेशल मिल्क रेशन बाजारात मिळतं. खनिज आणि क्षार मिश्रणांचा वापर. बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाच्या खनिज आणि क्षार मिश्रणात मिनरल मिक्सचर मिसळणं आवश्यक आहे, कारण त्यात जनावरांना आवश्यक असे घटक असतात. खनिज आणि क्षाराच्या आहारातील अभावामुळे
जनावराला बरेच आजार होऊ शकतात, ज्यामुळे दूध उत्पादन कमी होतं, वंध्यत्व येतं, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी जनावराच्या 1 किलो खाद्यात अंदाजे 20 ग्रॅम खनिज आणि क्षार मिश्रण पावडर म्हणजेच मिनरल मिक्सचर टाकणं आवश्यक आहे. घरगुती खुराक. बाजारातून तयार पशुखाद्य विकत घेणं परवडत नसल्यास घरच्या घरी सुद्धा खुराक तयार करता येऊ शकते. यासाठी खालील प्रमाणात खाद्य मिश्रण करावं. पेंड किंवा ढेप 25 ते 35%, ज्वारी, बाजरी, मका 25 ते 35%, गहू किंवा तांदळाचा कोंडा 10 ते 25%, डाळ चुनी 5 ते 20%. या मिश्रणातील घटकांचे प्रमाण जनावरांच्या आवश्यकतेनुसार व खाद्यपदार्थाच्या उपलब्धतेनुसार बदलावे. या खुराकात 1% खनिज मिश्रण पावडर व 1 ते 2% खाण्याचं मीठ मिसळावं. घरच्या घरी खाद्य किंवा खुराक तयार करावयाचा असल्यास त्यातील खाद्य घटक चांगल्या प्रतीचे असतील याची खात्री करून घ्यावी. केवळ स्वस्त मिळतं म्हणून निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा अंतर्भाव करू नये. यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्यांचा लाभ न होता उलट नुकसानच होईल. बुरशी चढलेले खाद्यपदार्थ खुराकात कधीही वापरू नयेत. खाद्यातील बदल व देण्याची वेळ. पशुखाद्यात किंवा चाऱ्यात एकदम बदल केल्यास जनावरे खाणार नाहीत, कमी खातील किंवा खाल्ल्यास अपचनाचा त्रास उद्भवू शकेल. शिवाय उत्पादनही घटेल. चारा किंवा पशुखाद्य देण्याची वेळ आणि त्यातील अंतर नियमित ठेवावं. चारा पाणी देण्याच्या वेळेतील अनियमितपणा खाद्याच्या पाचकतेवर परिणाम करू शकतो. त्यामुळं अपचनाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चारा प्रक्रिया आणि साठवण. चारा टंचाईच्या काळात निकृष्ट चारा जनावरांना देण्याची वेळ येते. असा चारा चवदार असण्याची शक्यता कमी असते. यासाठी चाऱ्यावर मिठाचं पाणी शिंपडल्यास चारा चवदार होईल. याशिवाय मळी उपलब्ध असल्यास त्याचाही वापर करता येईल. उसाचं पाचट, गव्हाचे किंवा तांदळाचे काड यासारखा निकृष्ट चारा कुटार वापरताना युरियाचा वापर करण्यात येतो. त्यासोबत उसाची मळी किंवा काळा गूळ अशा ऊर्जा स्रोताचा पुरवठा केला पाहिजे. पशु आहारात युरियाचा वापर करण्यापूर्वी पशुवैद्यकाचा सल्ला जरूर घ्यावा. सर्वसाधारणपणे आपल्याकडे पावसाळ्यात व हिवाळ्यात हिरवा चारा, गवत उपलब्ध असतं. त्यामुळं जनावराचे आरोग्य चांगले राहते. मात्र उन्हाळ्यात असा चांगला चारा उपलब्ध न झाल्यामुळं जनावराचे आरोग्य ढासळते व उत्पादन कमी होते. हे सर्व टाळण्यासाठी चांगला चारा टिकवून ठेवणं जरुरीचं आहे. अशा वेळेस ज्वारी, मका यासारख्या हिरवा चारा कुटी करून मुरघास खड्ड्यात साठवून ठेवावा. गवत असल्यास त्यातील पाण्याचा अंश कमी करून सावलीत साठवून ठेवावं. म्हणजे चारा टंचाईच्या काळात असा चारा जनावरास देऊन त्याचं आरोग्य व उत्पादन टिकवून ठेवता येईल. जंतनाशक औषध. विशेषतः वासरांमध्ये जंत होण्याचं प्रमाण अधिक असतं. यामुळे वासरू खंगत जाऊन त्याची वाढ खुंटते, पोटाचं आकारमान वाढतं आणि त्वचा खरखरीत होऊन केस गळतात. जंत झाल्यानंतर वासराचा आहार वाढलेला असतो, मात्र त्यातून मिळणाऱ्या अन्नद्रव्याचा जास्तीत जास्त लाभ पोटातील जंत आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करतात. यामुळे वासराच्या शरीरास त्याचा लाभ फार कमी होतो. तसंच खाद्यावरील खर्च सुद्धा वाया जातो. यासाठी वासराला 6 महिन्यांपर्यंत दर महिन्याला तर मोठ्या जनावरांना वर्षातून 2 ते 3 वेळा जंतांचं औषध जरूर द्यावं. खाद्य व चाऱ्याची नोंद. पशुपालन व्यवसायात सर्वात जास्त खर्च सुमारे 60 ते 65% खाद्यावर व चाऱ्यावर होत असल्यामुळं खाद्य व चाऱ्याच्या वापराची व संबंधित खर्चाची सखोल नोंद ठेवणं आवश्यक आहे. यामुळं आपल्या व्यवसायाचा फायदा किंवा तोट्याची आपणास वेळीच कल्पना येऊ शकेल व पुढील नुकसान टळू शकेल. पशुधनाचं करा शास्त्रीय संगोपन. उत्तम आहार देईल अधिक उत्पादन.